सुनेच्या मनात तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या, दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. पण याचा उपयोग आपण कसा करायचा? तेच तर सांगतेय. जोगदंडाने विमलची भेट मागितली की नाही? हो हा, मग विमल आपण सांगितल्याप्रमाणे नाटक करायला तयार आहे. हो. हा, मग ही सगळी माहिती तू विमलला नेऊन दे. नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही येत. अरे ही अशी माहिती आहे की ती फक्त जावई बापू आणि जोगदंड यांनाच माहिती आहे. आणि मग ही सगळी तंतोतंत बातमी विमलने जर का जोगदंडासमोर बसून ती जर का घडाघडा बोलली तर विचार कर त्याची काय अवस्था होईल. हा तुला खरं सांगतो, अगदी मनापासून सांगतो, तुझे आणि तुझ्या बाबांचे फार उपकार आहेत आमच्यावर. नाहीतर आम्ही देवतरची आशाच सोडून दिली होती. काय सर? इकडे आता मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. थोडक्यात, या सौभाग्यवती विमल देवधर माटेगावकर, नीट व्यवस्थित बघा, या बाईंच्या सोबत तुम्हाला कोणी दिसतंय? नाही सर. लांबून दिसत नसेल तर जवळ जाऊन बघायला हरकत नाही. माझी हरकत आहे. ती कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे? माझे पती म्हणजे काही किडा किंवा मुंगी नाहीयेत की लांबून दिसत नाहीत म्हणून जवळून बघायला सांगताय. बर, काय रे, दिसतंय का कोणी माटेगावकर बाईंबरोबर? नाही सर. बघा, आहे ना? हा पॉइंट मी लिहून ठेवणार आहे. हा, नाही तुम्ही सांगताय तुमचा पती तुमच्या बरोबर आहे म्हणून, आम्हाला दिसत नाही काय रे? हा, याच्यावरून दोनच अर्थ निघतात. एक तर तुमच्या मनावर परिणाम झालाय किंवा तुम्ही खोटं बोलताय. मला खोटं बोलायला आवडत नाही. दॅट्स इट. मग तुमच्या पतीला मृत घोषित करून हा तपास मी थांबवतो. काय आहे की तुमच्या पतीचा आत्मा तुमचा हात धरून फिरत असेल कदाचित, पण कायद्याने ते सिद्ध होत नाही. कळतंय मी काय म्हणतोय ते? कायद्याने सिद्ध करायची भाषा करताय म्हणून सांगते. माझे पती जरी बोलत नसले तरी मी बोलते. त्यांना जर का मृत घोषित करणार असाल तर वेगळा तपास करावा लागेल. त्यात वेगळा तपास काय करायचा आहे? साऱ्या गावाला माहितीये माटेगावकर बाई, तुमच्या नवऱ्यानं आजाराला कंटाळून जीव दिला होता. सुटका करून घेतली होती. सुटका, कळलं का? आता तो आजार कसला होता, कसा झाला, कशामुळे झाला, कुठून आला, कुणालाच माहित नाही. म्हणजे कुणाला कळायला पत्ताच नव्हता ना. आता तो लाजिरवाणा आजार असेल तर तो तरी बिचारा कुणाला सांगणार ना. कुणाला सांगणार सांगा ना. म्हणून रात्रीच्या अंधारात बिचाऱ्याने नदी जवळ केली असेल, म्हणजे नदीत उडी घेतली असेल.
तू काय बघतोय? चालेल तो निघ. बाई, सरकारी वर्दीतल्या अधिकारावर हात उचललाय तुम्ही. कायद्याने गुन्हा असतो. आणि एका निष्पाप निरपराधी माणसाला महादेवाच्या घाटावर नेऊन जबरदस्तीने होडक्यात बसून प्रवाहात नेणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणतात तो? तुला हे कसं माहित? दचकलात ना? 4 चुके सुद्धा त्या दिवशी घाटावर आले होते, पण ते होडक्यात बसायला घाबरत होते म्हणून ते आले नाही. तुला हे सगळं कसं माहिती? मला बुडवायचा प्रयत्न केलास आणि मलाच विचारतोयस तुला कसं माहिती ते? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. मला बुडवायचा प्रयत्न केलास आणि मलाच विचारतोयस तुला कसं माहिती ते? आठव, मी रडायला लागलो तर मला थोबाडीत मारली होतीस तू. कुठल्या हाताने मला पाण्यात लोटलंस रे? तुला थोडी सुद्धा दया आली नाही. पण मी तुला असा सोडणार नाही. तुला लटकवल्याशिवाय मला शांती मिळणार नाहीये. आणि खरंच मी जर प्रामाणिक आणि पापभिरू असेल ना, तर मी तुम्हाला शाप देतो. त्रिशंकू सारखी अवस्था होईल तुमची. स्वतःच्याच पापाला भिवून तुम्ही स्वतःच्याच मागे लागाल. रानमाळ भटकत राहाल. पार दैना होईल तुमची दैना. अंगावरची वर्दीची लक्तर होतील लक्तर. असेल हिम्मत तर माझ्या विरोधात तक्रार कर. पण मी तुला आता सोडणार नाही. तू जिथे जाशील तिथे मी येणार आहे. आणि तुला सुद्धा नदी जवळ करायला भाग पाडेन. पण काय? पण मी माझ्या मताने नाही केलं. म्हणजे तुला तुझा गुन्हा मान्य आहे तर? जर तू हा गुन्हाच म्हणत असशील ना, मी एकटा गुन्हेगार नाहीये. आता तुझ्या साथीदारांची यादी देऊन काय उपयोग आहे? साथीदार नाही. मग कोण? सूत्रधार तूच आहेस. म्हणूनच इतक्या अमानुषपणे तुम्हाला पाण्यात लोटलंस. माझ्या दृष्टीने तूच आहेस सूत्रधार.
माझ्या दृष्टीने तूच आहेस सूत्रधार. नाही नाही अगं पण म्हणजे अरे अहो, तुम्हाला मारून माझा काय फायदा होता? मग कोणाचा फायदा आहे? मग कोणाचा फायदा आहे? सांग सांग लवकर. कोणाच्या फायद्यासाठी तू मला पाण्यात बुडवलंस? सांग लवकर. हे सगळं माहिती असून माझ्या मागे का लागलायस? तू विमलची चौकशी करणार होतास ना? पण आता तुझीच चौकशी करायची वेळ आली. मी तुला 10 दिवसांची मुदत देतो. स्वतःचा गुन्हा कबूल कर, नाहीतर तसं दिसतं तसं नसतं, तसं दिसतं तसं नसतं. काय चाललंय? बाबा काय झालं? अरे हळू. तुमची आई जोगदंडाला फोन लावते आणि कदाचित तो उचलत नसावा आणि म्हणून हिचा थैथयाट चाललाय. मला तर वाटतंय जोगदंडापेक्षा तुमची आई जास्त घाबरली आहे. काय 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 काळजी करू नका बाबा, अजिबात काळजी करू नका. वहिनीला ना पूर्ण तयारी करून पाठवलंय. अरे पण तुमच्यापैकी कोणीतरी तिच्यासोबत जायला हवं होतं. अहो मी जाणारच होतो. मग काय झालं? वहिनीच नको म्हणाल. बरं ती इतकी कॉन्फिडंट वाटत होती की उगाच मी येतो म्हणून काहीच उपयोग झाला नसता. पण वहिनी एव्हाना परत यायला हवी होती. तो हरामखोर फोन उचलत नाहीये, म्हणजे इन्क्वायरी चालू असावी. नाही इन्क्वायरी चालू असेल पण कोणाची? वहिनीची का जोगदंडची? आई, हळू. वेडास का? मी काय म्हणतो, तू आता सरळ पोलीस स्टेशनला जा आणि ते तिथे काही बोलत असतील तर त्यांना सांग भैया साहेबांनी विमलला बोलवलंय म्हणा. नाही तुम्ही काही करू नका. आता वहिनीच काय तो निकाल लावून घेऊ दे. अरे पण तुम्ही काळजी करू नका हो. नाही पण विजय, मी खरं सांगू का, मलाही आता काळजी वाटू लागली आहे. पण समज जर आईच्या सांगण्यावरून काहीतरी कारण दाखवून त्यांनी वहिनीला अरेस्ट केली तर? तो असं करू शकेल? अरे तू काही करू शकेल. बाबा मग तुम्ही पण चला. अरे वेडा झालास का? तुझ्या आईवर कोण लक्ष ठेवणार? माझा ऐका आता वेळ घालवू नका. तुम्ही पाळीत ना पटकन. ओके चल. एक मिनिट. तुम्ही एक फोन करा. म्हणजे आम्ही पोचेपर्यंत तुमचा फोन जाणं आवश्यक आहे, जेणेकरून ते जोगदंडाला उसंतच मिळणार. करेक्ट. नक्की करा. हा चल चल. हॅलो, पोलीस स्टेशन का? आता भैया साहेब बोलतो हे मुद्दाम सांगायला लागेल तुम्हाला.
पांडुरंग बोलतोयस ना तू? अरे आवाजावरनं ओळखतो मी, पण तुम्हाला ओळखायला होईना ना. तुझ्या साहेबांना फोन दे. काय चक्कर येऊन पडलाय? बरं आमच्या सुनबाईंना दे. त्या केव्हाच निघाल्या. केव्हाच निघाल्या. मग ही पोर गेली तरी कुठे? विमल, हे विमल, विमल. विमल थांब. कुठे निघालेस? जीव द्यायला जात नाहीये. ते मला माहितीये. मग काय अडवताय मला? अगं मी एवढ्या हाका मारते, तू थांबत नाहीयेस. आता यांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मी थांबणारच नाही. तो आकुर्डीला आहे. मला माहिती आहे. मग तुला हेही माहित असेल की असं तरा तरा चालत जाणे इतकी आकुर्डी जवळ नाहीये. हे बघा, तुम्ही या गावच्या पाहुण्या आहात. मी इथलीच आहे. तू विसरतेस मी या गावची माहेरवाशीण आहे. म्हणजे पाहुणीच ना. अगं असं तिरकं का बोलतेस माझ्याशी? कारण तुम्ही माझी वाट अडवताय. अगं पण ती वाट चुकीची आहे हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? नाही, ती वाट बरोबर आहे. मी माझ्या नवऱ्याकडे चालली. आता नराधमासमोर माझा नवरा जिवंत असताना सुद्धा मला अमंगल बोलावं लागलं, वागावं लागलं, आणि हे फक्त तुमच्यामुळे. आणि म्हणूनच प्रायश्चित्त म्हणून मी महादेवाच्या पाया पडायला चालली. विमल थांब, थांब तू इथे. काय? तू माझ्याशी बोलणारच नाहीयेस का? मला कोणाशी बोलायचं नाहीये. अगं पण का? मला बोलायचं नाही म्हणजे तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. अगं पण मी तुलाच भेटायला आले ना. भेटायला आलायत का समजूत काढायला आलायत? हे बघा, मी स्पष्टच सांगते, आता माझ्या नवऱ्याला भेटल्याशिवाय माझी समजूत कोणीही नाही काढू शकत. हे बघ, मी आत्ता आकुर्डीहूनच आले. पोलीस स्टेशनला नक्की काय झालं आपल्याला कसं कळणार? त्या नाकतोड्याची विमलनं खोड मोडली असेल की नाही? निश्चितच त्याची खोड मोडली असणार. कारण मी जेव्हा फोन केला ना पोलीस स्टेशनला, तेव्हा विमल तिथे नव्हतीच. आणि हा जोगदंड. जोगदंडाचं काय? हा जोगदंड चक्कर येऊन पडला होता. काय सांगताय काय? भैयासाहेब, मुनीमजींचा शाप त्याला नक्कीच भोवला असणार. तो आपल्या कर्मानं रसातळाला चाललाय. तो त्याच्या गतीनं जाईल तेव्हा जाईल. पण एक खबरदारी प्रधान साहेबांनी आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे.